ये कम ऑन, साउथ कोरिया से आया है हीलिंग का सुपरस्टार मामा के। इसकी धाक जारी, हीलिंग की है ताकत प्यारी, मॉम हेल्थ खेले भारी। मॉम हेल्थ खेले भारी। मॉम हेल्थ खेले भारी। हेलियोस्टर्म का जादू, की पावर, फिर की गर्मी उठी तो बॉडी को मिली सुपर पावर। सर्कुलेशन बढ़े लगातार, पेन हो जाए डिसअपेयर, नेचर साइंस का कॉम्बो सच में लगे मिरेकल हियर। भाग से जागे तन मन एनर्जी भागे तुरंत ही, हीलिंग का रिदम चल पड़ा, लाइफ लगे ब्रांड न्यू सी। मॉम हेल्थ खेले भारी। हो जाता वनिश, वार्म वेव्स आती जाए, बॉडी हो जाए रेस्ट फ्रेश। पेरेंट्स हो या यंगस्टर्स, कंफर्ट मिले भारी, वेलनेस का फ्यूचर यह है मॉम हेल्थ खेले भारी। Every cell gets energy, deep healing feels so bright, self growing science का असर, change pain into life। मॉम हेल्थ खेले भारी। साउथ कोरिया की शान, नेचर की जान, हेलियोस की एनर्जी, जग में पहचान। आज कह दे दुनिया सारी, मॉम हेल्थ खेले भारी। मॉम हेल्थ खेले भारी। नमस्ते. आज आपण आपल्या कोल्हापूर सेंटरमधून पाटील काका काकींच्या घरी मॉम मॅट डिलिव्हरी करण्यासाठी आलो आहोत. आज आपण काकांना विचारूयात त्यांचा मॉम हेल्थ केअरचा अनुभव कसा आहे. नमस्ते काका. नमस्ते. नमस्ते. आपलं नाव सांगा काका. माझं नाव NT पाटील, गाव पाचगाव, मुळगाव, शाहवाडी, शिवारे. आपण मॉम हेल्थ केअर सेंटर मध्ये केव्हापासून येतात? एक 2 महिने झालं मी मॉम हेल्थ केअर सेंटर मध्ये येतोय. तुमचा अनुभव कसा आहे? तुम्हाला तिथे येण्यापूर्वी किंवा तुम्ही तिथे कशा आलात, कोणी माहिती सांगितली? आम्हाला ते गडमुडशिंगचे एक आमचे रिलेटिव्ह आहेत, ते बोलताना आम्हाला सांगितले की जर तुम्हाला म्हणजे त्यांनी विचारलं काय आजार आहे, कसं झालं, तर आम्ही सांगितले की कमरेचा सायटिकेचा जरा प्रॉब्लेम आहे म्हणून. मग त्यांनी आम्हाला सांगितलं की तिथं तुम्ही ह्या सेंटरचं नाव सांगितलं, तिथं जाऊन बघा. मग सेंटर मध्ये येण्यापूर्वी तुम्ही काय काय ट्रीटमेंट? सेंटर मध्ये येण्यापूर्वी आम्ही हातवाल्याला दाखवून एक्सरे वगैरे काढून बघितले. मग त्यावेळेला जर औषध घेतली तर ते तेवढ्या पुरतं कमी यायचं, औषधं बंद झाली की परत चालू व्हायचं. आयुर्वेदिक पण घेऊन बघितले, ते पण अनुभव तसाच आला की औषधं जोपर्यंत आहेत तोपर्यंत स्लो कमी यायचं, औषधं जरा बंद झाली की परत आहे त्या स्टेपला जायचं. मग कंबर दुखी, उठताना बसताना असं गुडघे
असं हात टिकूनच वर उठायला लागायचं. मग सेंटरमध्ये तुम्ही आल्यानंतर थेरपी स्टार्ट केल्यानंतर तुमचा अनुभव कसा होता? सुरुवातीला सेंटरमध्ये आल्यानंतर आम्हाला ते मॅटवरचं थेरपी दिली. त्यावेळेला 1-2 दिवसानं थोडंसं मला रिलीफ वाटलं. मग त्यामुळं मी कंटिन्यू ठेवलं. कारण आम्हाला थेरपी मध्ये पण तुम्ही सांगत होता की रेग्युलरपणा असं पाहिजे. मग आम्ही एक 15 दिवस तरी मी रेग्युलर घेतलं. त्यानंतर मला मी ह्याच्या अगोदर थेरपी घ्यायच्या अगोदर मी फिरायला जायचं माझी इच्छा होती. पण फिरायला गेली की गुडघा सुजायचा. त्यामुळं मला फिरायला पण जायला जमायचं नाही. पण ह्या 15 दिवसात थेरपी घेतल्यानंतर मी थोडं संध्याकाळची दररोज एक अर्धा तास फिरायला गेलो तरी माझ्या गुडघ्याचा काही त्रास जाणवला नाही मला. तिथून पुढे जेव्हा परत 15 दिवस झाले त्यावेळेला मला मी सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळा पण फिरायला जातो. एवढा तुम्हाला रिलीफ मिळाला. होय, 15 दिवसाच्या थेरपीमध्ये तुम्हाला एवढा रिलीफ मिळाला की तुम्ही परत फिरायला जायला लागला. म्हणजे त्याच्या अगोदर तुम्हाला फिरायला वगैरे जमतच नव्हतं फिरायला. 15 दिवसामध्ये हा तुम्हाला आलेला थेरपीचा अनुभव आहे. चांगला आहे. त्याच्यानंतर काकींना तुम्ही थेरपी मग मी त्यांना हिला मग मीच म्हटलं की मला असं होते चल तू पण बघ. मग ही द्यायला लागली. तुम्हाला काय त्रास? मला थोडासा स्पॉन्डिलिसिसचा त्रास होता. त्यामुळं माझे खांदे वगैरे जास्त दुखायचे. मग हे मला सांगितलं की थेरपीला जाऊया. म्हणजे तिथं असं मॅटवर थेरपी घेतल्यानंतर मला बऱ्यापैकी म्हणजे रिलीफ आला. फक्त काकींना थोडंफार ड्युटीमुळे जमत नसेल. साधारण तुम्ही आता 1-1.5 महिन्याची थेरपी घेतली असेल. ओव्हरऑल 1.5 महिन्याच्या थेरपीमध्ये तुम्हाला काय वाटतंय? शरीरामध्ये काय काय बराच बदल झालाय की म्हणजे ह्या 1.5 महिन्याच्या कालावधीत तरी मला म्हणजे जाणवलं पण नाही माझं एवढं दुखतंय. मग कधीतरी फिरायला जायचं म्हटलं की म्हणजे गुडघा सुजायचा. म्हणजे नकोच वाटायचं फिरायला. गुडघा सुजायचा आणि इच्छा असून सुद्धा म्हणजे फिरता येत नव्हतं. आता बऱ्यापैकी म्हणजे अजिबात तक्रार नाही. पेन किलर खायची ना गोळी म्हणजे रोज नाही, एक 8 दिवसात तरी म्हणजे टाळायची गोळी, पण 8 दिवसात तरी खायला लागायचीच. पण आता मला वाटते जसं थेरपीला जायला लागले त्यापासून नाहीच घेतलीच नाही गोळी. गरजच बसली. मग थोडं म्हणजे दुखत आहे. 8-10 दिवसानं थोडं दुखायचं. पण ते तिथून आलं का नाही की तो दिवस मला पूर्णपणे रिलीफ मिळायचा. दुखायला त्यामुळं ते जाऊ वाटायचं नाही. दुखायला लागले आपण जाऊयाच. त्यामुळं तरी काय 50,000 रुपयापेक्षा जास्त झाले असतील. म्हणजे जेवढं काय जास्त नाही. 1-2-3 ठिकाणी अर्थोला दाखवलं, MRI काढला, एक्सरे काढले, औषधे घेतली. 4 ऑर्थोपेडिक झाले. मग ते सगळं फिरून ते कमी येत नाही मला जाणून म्हणजे माहितीच झालं की काय अर्थवाल्याचा हे नाही. मी सुद्धा इतरांना सल्ला देताना हे सांगतो की डॉक्टर काही उपयोग होणार नाही. ते येणार कमी 15 दिवसच. तुमची औषधं बंद झाली की 100% परत दुखायला होतं तर चालूच होते. मी डॉक्टरला सुद्धा हे विचारलं की सर तुम्ही औषध देताय खरं हे 15 औषध बंद झाली की परत दुखतंय, मग काय करायचं? मग काय व्यायाम करा, थेरपीला जावा. म्हणजे महापालिकेची थेरपी आहे तिथे एकदा मला सांगितलं तिथं जावा म्हणून. तिथे गेलो 2-3 दिवस. ती कंटिन्यू पण राहत नाही. मग हे सांगितल्यापासून मला खरोखर हे आहे. आणि विशेष म्हणजे एक सांगण्यासारखं बाब म्हणजे थेरपी सेंटर मध्ये आल्यानंतर म्हणजे तिथली सगळीच लोक अतिशय नम्र आणि म्हणजे अशी या वाटतं की तिथे गेले की टाइमपास पण चांगला होतो. 1 तास जातोय व्यवस्थित बोलणं. सेवा सगळी फुकट असून सुद्धा म्हणजे असा ऍटिट्यूड नाही लोकांना की म्हणजे आपण सेवा फुकट देतोय किंवा म्हणजे तो हे एक आपण म्हणजे सर्वसाधारण पाहतो बाहेर गेल्यानंतर जेव्हा फुकट काहीतरी गोष्टी मिळत असतात तेव्हा ती लोक म्हणजे अशी हे करतात, आरेरावी करतात. पण आम्हाला ह्यांना म्हटलं की मला तिथं जावं असं वाटतंय. कारण का म्हणजे ह्या सगळ्याच म्हणजे सर म्हणजे मॅडम सरांच्या मॅडम वगैरे अतिशय छान. म्हणजे कधीही गेलं तरी म्हणजे नेहमी हसतमुख असणार आणि नेहमी म्हणजे या तुम्ही आग्रह करणार. म्हणजे हा त्यांचा जो जिव्हाळा म्हणा किंवा नम्रता आहे त्यांच्या ठिकाणी ती म्हणजे अतिशय चांगली. थँक्यू. त्यामुळे तरी आजार माणसाचा खरंच माणूस तिथं उत्साही पाहिजे. आल्यानंतर उगाच कशाला आलोय असं नको पाहिजे. ते छान वाटतंय आम्हाला. मग ते एक घरचा प्रॉब्लेम आमच्या सासूबाई एकट्या असतात. त्याने ते एकटे असल्यामुळे आम्हाला कार्यक्रमासाठी किंवा म्हणजे कोणत्याही कामासाठी आमचं गाव इथून 60 किलोमीटर आहे. त्यामुळे तिथं सारखं जावं लागतं. शनिवार रविवारी गेलो की माझा 3 दिवस गॅप पडायचा. शनिवारी गॅप पडायचा, रविवारी सुट्टी, सोमवारी गॅप. माझे शाळेच्या वेळाने मॅच होत नाही सकाळी जाता. मी म्हटले की तुला पण होईल मला पण घरी वाटलं आम्हाला की ही गरज आहे ह्याची. पण वेळ हे होईना ऍडजस्ट होईना झालाय. मग हिला घेऊन यायचं. मग ते
वास्तवामध्ये आहे ना, की सकाळी येतात. हा तुमच्या फॅमिलीचा विचार म्हणजे काका आहे, काय ते केलं आलंच तरी आम्ही काय आपण नाही. पण तुम्ही तुमच्या ते आमच्या फॅमिलीचा दोघांचा विचार करून करूनच मला यायला मिळते पण हिला यायला मिळत नाही. मग म्हटलं घरीच घेऊया आणि टाइम पण देता येईल, आणि सकाळ संध्याकाळी घेता काकांचा येईल. काकांना थेरपीचा कन्सेप्ट चांगला समजलाय, कारण काकांनी ज्यावेळेला थेरपी स्टार्ट केली, काका पहिल्यांदाच बोलले की मला ही थेरपी मॅडम सकाळी घ्यायला पाहिजे. होय. म्हणजे जेव्हा मी फिरून येतो त्यावेळेला जर माझ्या घरामध्ये हे असेल आणि त्यावेळेला जर मला ही मिळाली तर त्याचा मला जास्त बेनिफिट मिळेल. आणि या विचारानेच त्यांनी काय केलं, आज 1.5 महिन्याचा प्रवास त्यांच्या घरापर्यंत मॅट घेऊन आलेला आहे आणि इथून पुढे त्यांना आरोग्य मिळावं हीच आमची ओके, शुभेच्छा. थँक्यू. लोकांना काय सांगतो? लोकांना सुद्धा कन्व्हिन्स करीन की माझा अनुभव मी लोकांना सांगेन की जावा तिथं, तुम्हाला वाटलं योग्य पटलं, काय तिथं फ्री आहे, काय पैसे घेत नाहीत, जावा, तुम्हाला वाटलं योग्य तर कंटिन्यू करा. पण कंटिन्यू केलं पाहिजे, हे मूळ हे आहे बाबा. रोज गेलं पाहिजे, 1 दिवस गेलं 8 दिवस नाही, परत 1 दिवस गेलं परत 8 दिवस नाही, काय उपयोग होणार. कंटिन्यू जायलाच पाहिजे. जर नाही जमत कंटिन्यू जायला तर मग हे घरी घेऊन आलं पण पाहिजे. म्हणजे कसं, गोळ्या पेन हे महत्वाचं. खाण्यापेक्षा Actually महत्वाचं. खरं हा. हेच आहे. नाही कंटिन्यू जमत नाही तर मग घरी आणा, इकडे या. घरी न्या, घरी. तो चांगला result प्रयत्न. बघण्यासाठी तुम्ही continue. हा, मला 1.5 महिन्यात ते जाणवलं, वाटलं की बाबा खरंच कमी येते. मग हे जर मी घरी जर गेलं ना आणि ह्याच्यापेक्षा हिथं अर्धा तास घेतलं तर घरी मी सकाळ संध्याकाळी 1-1 तास घेतला, मला ह्याच्यापेक्षा चांगला बेनिफिट मिळेल. ह्या कारणामुळे मी घरी घेतलं. चांगला डिसिजन मॉम लवकरच घेतलं तसं. चांगला निर्णय घेतला मॉम मला अधिक शुभेच्छा. ओके, थँक्यू सर्वांना.